यूट्यूबवरती येण्याचा विचार तर आपण केला आहे, परंतु यूट्यूबवरती येऊन आपल्याला कुठल्या विषयावरती बोलायचं आहे, कुठला विषय आपल्याला आवडतो, ज्यावरून आपण त्या प्रकारचे व्हिडिओज बनवून आपण यूट्यूबला स्वतःला प्रेझेंट करू शकतो, हे माहिती करून घ्यायचं आहे ना. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण की हा व्हिडिओ तुमच्या या सर्व डाऊट्सला क्लिअर करणारा आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी योगेश काटोले आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यूट्यूबवरती आपण किती साऱ्या गोष्टींना सपोर्ट बनवून आपल्या व्हिडिओजला बनवू शकतो आणि त्याच्या आधारे आपण किती साऱ्या गोष्टींचे व्हिडिओज बनवून आपण लोकांसमोर त्या गोष्टींना प्रेझेंट करू शकतो. तर चला मित्रांनो, बघूया असे कोणते टॉपिक्स आहेत ते. सर्वप्रथम मित्रांनो पहिल्या टॉपिकवर येतो, तो म्हणजे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या पर्सनल लाईफला, आपण जिथे कुठे गेलो आणि जिथे काही ॲडव्हेंचरस गोष्टी जर घडत असतील अशा गोष्टींना, किंवा कुठलेही आपल्या जीवनातील एक्सपिरियन्सेस आपण आपल्या व्लॉगिंगद्वारे लोकांपर्यंत पोहोचवून ते शेअर करू शकतो आणि याद्वारे आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सुरू सुद्धा करू शकतो. तर हा व्लॉगिंग म्हणजेच आपला हा एक टॉपिक आहे. नंबर 2, आपल्याला जर आवड असेल की आपण खूप क्रेझी असाल गेम खेळण्यामध्ये, तर आपण गेमिंगचे स्ट्रीम बनवून सुद्धा लोकांपर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपल्या यूट्यूब चॅनलला सुरू करू शकतो. लोकांना खूप आवडतं ते पाहायला आणि लोकांना एंगेज सुद्धा व्हायला खूप आवडतं. आणि आज गेमिंग हा झोन जो आहे तो अतिशय वेगाने वाढत आहे. मागल्या काही वर्षांपासून लोक गेम्समध्ये खूप वेडे झालेले पाहायला मिळतात आहे. खूप ॲडव्हान्स असे गेम्स आपण बघतो आहे. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांपर्यंत या व्हिडिओजला शेअर करू शकता. नंबर 3, तुमचा आणि आमचा, तुमचा आणि माझा आवडता असा हा टॉपिक म्हणजेच कुकिंग. मित्रांनो, कुकिंग म्हटलं तर खरंच आपण थांबतो आणि ते बघतो. आणि तुम्ही पाहतच असाल की चिकन लॉलीपॉप असे जे लोक आज म्हणजे खूप सारे व्हिडिओज बनवतात आणि खरंच त्यांना यामध्ये यश नक्कीच आलेलं आहे, ते आपण बघतोच आहे. तर मित्रांनो, कुकिंगमध्ये तुम्ही एकतर स्वतः जे बनवू शकता ते तुम्ही दाखवू शकता. तुमच्या घरामध्ये जर कोणी कुकिंग स्पेशलिस्ट असेल तर त्यांचे तुम्ही व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करू शकता. किंवा जर तुम्ही कुठे गेलात आणि तिथे जर तुम्हाला कोणी असं व्यक्ती मिळतोय ज्याचं तुम्हाला ते वाटतंय की यार हा खूप स्वादिष्ट असं पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर याचा व्हिडिओ खरंच आपण बनवून शेअर केला पाहिजे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या एक्सपिरियन्सद्वारे लोकांपर्यंत शेअर करू शकता. म्हणजे तुम्हीच फक्त कुकिंग कराल आणि तो व्हिडिओ बनवाल असं नाही, तर कुकिंगमध्ये असे टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता की कुठल्याही लोकांचे व्हिडिओ तुम्ही आपल्या व्लॉगिंगद्वारे किंवा आपल्या कुकिंगच्या हॉबीजद्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकता. इवन तुम्ही जेवण करण्याचे सुद्धा, म्हणजे आज मी पाहतोय, तुम्ही सुद्धा पाहत असाल की लोक जेवताना सुद्धा आपले ब्लॉग्स बनवतात आणि ते सुद्धा लोकांना खूप खूप प्रचंड आवडतात की लोक काय खात आहेत. तर मित्रांनो, कुकिंग हा सुद्धा आपला एक खूप मजेदार टॉपिक आहे यूट्यूबला स्टार्ट करण्यासाठी. नंबर 4 वरती आपण बघतोय ब्युटी आणि फॅशन. खूप महत्त्वपूर्ण हा टॉपिक आहे. मित्रांनो, ब्युटी आणि फॅशन हा टॉपिक ईच अँड एव्हरी पर्सनसाठी, म्हणजे सर्व लोकांसाठी, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंतचा आवडता असलेला हा फॅशन आणि ब्युटीचा हा टॉपिक आहे. सर्व लोकांना हे जाणून घ्यायचं असतं की आपण या शर्टवर कुठला पॅन्ट वापरला पाहिजे, त्या जीन्सवर कुठली टी शर्ट वापरली पाहिजे. मुलींना वाटतं की मी कुठला टॉप घालायला पाहिजे, कशा प्रकारचे टॉप्सचा आता ट्रेंड चाललेला आहे. तर फॅशन आणि ब्युटीमध्ये खूप आपण प्रकारचे व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर आपण सर्व या फॅशन आणि ब्युटीवरती नक्कीच व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना अवेअर सुद्धा करा. नेक्स्ट टॉपिक आपला आहे तो म्हणजे ट्रॅव्हल. मित्रांनो, आज एक असा टॉपिक आहे ज्याच्यासाठी लोक खूप सारे सर्चिंग करतात
आणि त्या टॉपिक्सला सर्चिंग केल्यानंतर ते डिसाईड करतात की आपल्याला खरंच इथे जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, आपण इथं गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. तर मित्रांनो, जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो तर ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्ससुद्धा खूप प्रचंड व्हायरल होतात आणि लोक त्याला सर्चसुद्धा करतात फॉर त्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी. कारण की आज लोकांना माहिती करून घ्यायचं आहे की तिथे काय आहे, तिथे काय आहे. प्रत्येक जागी प्रत्येक मनुष्य पोहोचू शकत नाही. तर जो नाही जाऊ शकत तो सुद्धा बघतो आणि जो जायचा प्रयत्न करतोय तर तो इन्फॉर्मेशनसाठी त्या व्हिडिओजला बनवतो. तर ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही काय सांगू शकता की तिथे डेस्टिनेशन कसं आहे, तिथे गेल्यानंतर तुम्ही हॉटेल्स कसे बुक करू शकता, तिथे गेल्यानंतर कुठल्या हॉटेल्समध्ये थांबू शकता, तिथली जागा कशी आहे. तर अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देऊन तुमच्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती तुम्ही ही सर्व गोष्टी त्यांना शेअर करू शकता. नंबर 6 वरती जो टॉपिक माझा येतोय तो आहे एज्युकेशन फील्डमध्ये. एज्युकेशनमध्ये मित्रांनो, तुम्ही स्वतःचं एखादं ट्युटोरियल म्हणजेच क्लासेस सुरू करू शकता, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईनच मुलांना किंवा कुठल्याही लोकांना तुम्ही कुठल्याही पद्धतीचं एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकता. सोबतच तुम्ही त्यांना कुठल्याही मोठ्या टॉपिक्सवरती एक्सप्लेन करू शकता, कुठलीही गोष्ट शिकवू शकता, सांगू शकता. त्यानंतर तुम्ही खूप साऱ्या गोष्टींचं त्यांना नॉलेज पुरवू शकता तुमच्या एज्युकेशन फील्डचं, ज्यामध्ये तुम्हाला रुची आहे अशा टॉपिक्सवरती. नंबर 7 वरती आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रोडक्ट रिव्ह्यू. म्हणजेच मित्रांनो, कुठलाही प्रोडक्ट घेण्याच्या आधी आपण विचार करतो की हा प्रोडक्ट खरंच कामाचा आहे का, हा प्रोडक्ट कसा असेल. तर याची इन्फॉर्मेशन किती सोप्या पद्धतीने आपण यूट्यूबवरती सर्च करू शकतो. आणि आजच्या काळामध्ये आपल्याकडे इतके सारे प्रोडक्ट्स आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कोणीही सहज देऊ शकत नाही. तर आपल्याकडे आलेली एखादी गोष्ट, त्याचा सुद्धा तुम्ही त्या प्रोडक्टचा म्हणजे घेतलेली गोष्ट, त्या प्रोडक्टचा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवून लोकांना त्याची माहिती पुरवू शकता. त्याचा सुद्धा तुम्ही व्लॉग बनवून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्याच्यानंतर सर्वात मोठा टॉपिक, ज्यासाठी आता लोक वेडे होत चाललेले आहे, म्हणजेच फिटनेस आणि हेल्थ. आज लोक मित्रांनो पूर्णपणे फिटनेसवरती डायव्हर्ट होत आहेत. ते स्वतःला वेळ देत आहेत आणि आपल्या हेल्थकडे चांगल्या वेनी पाहत आहेत की हेल्थ असेल तरच आपण चांगली वेल्थ बनवू शकू आणि आपलं जीवन आपण सुंदर बनवू शकू. तर हेल्थमध्ये तुम्ही काय काय करू शकता मित्रांनो, तर तुम्ही हेल्थ आणि फिटनेसच्या आपल्या ब्लॉगिंगमध्ये शेअर करू शकता तुमच्या वर्कआउटचं रुटीन, तुमच्या हेल्दी रेसिपीज आणि तुमच्या वेलनेसच्या टिप्स. तर अशा टॉपिक्सला घेऊन तुम्ही तुमच्या यूट्यूबमध्ये लोकांना तुमच्यासोबत एंगेज सुद्धा करू शकता डेली बेसिसवरती आणि तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलला सुरू सुद्धा करू शकता. त्यानंतर 9व्या टॉपिकवर येतोय मित्रांनो, तो आहे पर्सनल फायनान्स. पर्सनल फायनान्स म्हणजे काय, तर मित्रांनो आजच्या काळात तुम्ही पाहत असाल की SIPs, म्युच्युअल फंड्स, त्याच्यानंतर खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंट टिप्स, या सर्व गोष्टी आज मार्केटमध्ये निघालेल्या आहेत, जे की लोक वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सांगतात की तुम्ही आपली सेव्हिंग्स कशी केली पाहिजे, तुम्ही कुठे सेव्हिंग केली पाहिजे, तुम्ही आता कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर याच गोष्टींना आपण लोकांपर्यंत पोहोचवून आपल्याकडे असलेलं नॉलेज शेअर करू शकता आणि लोकांना अवेअर करू शकता. तर आपला 10वा जो टॉपिक आहे तो आहे मित्रांनो डाय अँड क्राफ्टिंग. डाय अँड क्राफ्टिंग म्हणजे तुम्हाला पहा, लहान मुलं, आता आपण बघतोय की लहान मुलांना स्कूलमध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स मिळतात आणि त्या प्रोजेक्ट्सला पूर्ण करण्यासाठी मुलं यूट्यूबचा आधार घेतात आणि त्यावरती सर्च करतात की मला हे क्राफ्ट कसं करता येईल, मला हे डाय कसं करता येईल, मला हा प्रोजेक्ट कसा करता येईल. तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा आपले यूट्यूबचे व्हिडिओ बनवून, क्राफ्टिंग जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा त्यामध्ये आपले यूट्यूबचे व्हिडिओज बनवून तिथे शेअर करू शकता. त्याला सुद्धा चांगली डिमांड आहे. माझा 11वा टॉपिक आहे मित्रांनो टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर तुम्ही न्यू गॅजेट्सची सर्चिंग करून, म्हणजे जे नवीन गॅजेट्स मार्केटमध्ये येतात तर त्या गॅजेट्सची पुरेपूर माहिती, म्हणजे ते गॅजेट्स कसे असतील, ते गॅजेट्स किती कामाचे आहेत, ते गॅजेट्स कसे काम करतात, हे खरंच आपल्याला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, ते याचा रिव्ह्यू तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तेव्हा लोक अवेअर होतील की त्या प्रोडक्टचं किती चांगलं असू शकतं म्हणून, आणि ती
टेक्नॉलॉजीचं तुम्ही आपलं चॅनल बनवून सुद्धा लोकांपर्यंत आपल्या या नवीन गॅजेट्सच्या माहितीला पोहोचवू शकता. त्यानंतर मित्रांनो, माझा 12वा टॉपिक तो आहे मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन. मित्रांनो, आजच्या काळात काय होत चाललेलं आहे ना की किक बसत नाही. किक म्हणजे काय की जीवनाला समोर काय जायचं आहे आणि आपण का ही गोष्ट करायला पाहिजे, तर अशी किक आपल्याला खूप लवकर बसत नाही. त्यासाठी ना आपल्याला मोटिवेशनची खूप जास्त गरज असते. जसं की आपल्या चालत्या गाडीला पेट्रोलची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या सक्सेसफुल लाईफला बनवण्याकरिता आपल्याला मोटिवेशनची सर्वात मोठी गरज असते. तर मित्रांनो, या मोटिवेशनला घेण्याकरिता आपण आपल्या यूट्यूबला, आपल्या सोशल मीडियाला नेहमीच बघत असतो. त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहत असतो. त्यामध्ये कुठले कोट्स आपल्याला मोटिवेट करतात, कुठले व्हिडिओज आपल्याला मोटिवेट करतात. तर असे भरपूर जागून आपण आपल्या स्वतःला मोटिवेट करत असतो. तर अशाच प्रकारचं मोटिवेशनचे काही व्हिडिओज, कोट्स तुम्ही बनवून आपल्या यूट्यूबवरती शेअर करून लोकांना सुद्धा मोटिवेट करू शकता. माझा सर्वात शेवटचा आणि 13वा टॉपिक हा आहे मित्रांनो, जे आजच्या ट्रेंडमध्ये चालतंय ते. तो टॉपिक आहे पॉडकास्ट. पॉडकास्ट तुम्ही पाहिलाच असेल की सध्याच एक पॉडकास्ट खूप मोठा फेमस झालेला होता. तो पॉडकास्ट होता विजय माल्या यांचा. सर्वांना जाणून घ्यायचं होतं की काय नेमकं घडलं असेल त्यावेळेस, की इतका मोठा प्रचंड घोटाळा नेमका झालेला होता. पण त्या विषयात आपण जाऊ नये. पण तो विषय बाहेर आला एका फक्त आणि फक्त पॉडकास्टद्वारे. तर पॉडकास्ट कसा असतो की दोन लोक चर्चा करतात. ते कुठल्या जीवनाच्या आपल्या जर्नीबद्दल बोलतील किंवा एखाद्या घटनेबद्दल बोलतील किंवा आपल्या कुठल्या ना कुठल्या टॉपिक्सवरती चर्चा करतील. तर एक व्यक्ती त्याचा इंटरव्ह्यू घेतो, म्हणजे इंटरव्ह्यूमध्येच पॉडकास्ट असा तो शब्द दिलेला आहे. तर पॉडकास्ट हा आजच्या काळातला खूप मोठा यूट्यूब चॅनलला सपोर्ट करतो आहे. तर तुम्ही पॉडकास्ट सुद्धा सुरू करून तुमच्या यूट्यूब चॅनलला सुरू करू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 13 टॉपिक्स पाहिलेले आहे. तर तुम्ही या 13 टॉपिक्स पैकी कुठलाही एक टॉपिक निवडून आपल्या यूट्यूब चॅनलला सुरू करू शकता आणि यूट्यूबच्या जर्नीला लाईफमध्ये आणून आपल्या अर्निंगच्या एका सोर्सला वाढवू शकता. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत तुम्ही मला विसरायचं नाही. आपल्या नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हाला सुद्धा मी काही ना काही नवीन सांगत राहणार आहे. पण त्याआधी माझ्या या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत थँक्यू सो मच.